हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहेत गोडे सण आणि आपली जी काही ग्रामदेवता आहे, तर जी काही देवी आहे ती आज सानेवरती जाणार आहे आणि आज देवाची होळी लागणार आहे. सो देवाची होळी लागल्यानंतरच मग वाडीतल्या सगळ्या होळ्या लागतात आणि नंतर मग गावाची पूर्ण होळी लागते. तर पहिली देवाची होळी लागते, तर ते पण तुम्हाला बघायला मिळेल. त्याचा पण व्हिडिओ लवकरच येईल. पण आज आहेत गोडे सण, तर गोडे सणानिमित्त काय बनलं जातं कोकणात तुम्हाला माहितीच असेल. जर नसेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमार्फत बघायला मिळेल. सो व्हिडिओवरती नवीन असाल, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आज आहेत गोडे सण, तर गोडे सणानिमित्त प्रत्येकाच्या घरामध्ये गोडाधोडाचे सगळं पदार्थ बनतात. त्याच्यामध्ये पुरणपोळी तर सगळ्यात मस्ट आहे, म्हणजे सगळीकडे पुरणपोळीच बनवली जाते कारण की खासियत आहे शिमग्याची. तर पुरणपोळी तर आपल्याकडे पण आहे, तर ती आपण घरामध्ये सगळं बनवून ठेवलेलं आहे, तर ते पण तुम्हाला बघायला मिळेल. आणि मेन म्हणजे तसं बघायला गेलं तर खीर बनवली जाते, शिरा बनवला जातो, बासुंदी बनवली जाते. त्याच्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे करंज्या बनवल्या जातात, ज्या तळणीच्या करंज्या असतात त्या पण फेमस आहेत या गोडे सणामध्ये. थोडक्यात काय, ते या गोडे सणानिमित्त सगळे गोड पदार्थ बनवले जातात जे आपल्या आवडीचे असतात ते. तसेच तिखट सणसुद्धा असतात. तर हे जे सण आहेत त्या शिमग्यामध्ये दरवर्षी येतात आणि दरवर्षी उत्साहात संपन्न होतात. तर आपल्याकडे पण गोडे सण आपण सेलिब्रेट करणार आहोत. तर आपल्याकडे आहे पुरणपोळी. तर आज पुरणपोळीचा पूर्ण घाट आहे, तुम्ही बघा. प्लस कटाची आमटीसुद्धा आहे. तर असं शिमग्याची सगळी तयारी चालू आहे. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता माहोलच एवढं छान आहे ना, कारण की पालखी वगैरे पण येते. तर आमच्याकडे तर पालखी प्रत्येकाच्या घरी येते, म्हणजेच काय तर गावाची जी ग्रामदेवता आहे ते प्रत्येकाच्या घरी येते आणि खूप मजा येतो. शिमगा जोरात असतो कोकणामध्ये. तर त्याचे पण व्हिडिओज लवकर आमच्या चॅनलवरती लवकरच येतील. सो तुम्हाला आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला तुम्हाला दाखवते गोडे सण नक्की काय असतात ते. तर इथे ना बघा, मी पुरण वाटायला घेतलेलं आहे. आता ही जी डाळ वगैरे आहे ना, ती सगळं आम्ही कालच बनवून ठेवलेलं होतं, जेणेकरून तेवढा वेळ वाचेल. कारण की पुरणपोळी करायची म्हटली, की वेळ पण तेवढाच जातो. त्याच्यामुळे आधीच वाटण तयार करून ठेवलेलं होतं. फक्त ते वाटायचं बाकी होतं. बाकी त्याच्यामध्ये सगळं शिजवून वगैरे सगळं गूळ वगैरे टाकून रेडी केलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मग असं वाटायला घेतलेलं. तर इथं आता मी चाळणीचा वापर केला आहे. पहिली लोकं चाळण वापरायचे नाहीत किंवा पहिली लोकं जास्त पाटा वरवंट्याचा जास्तीत जास्त उपयोग करायचे आणि त्याची चव पण वेगळीच होती. आणि त्या लोकांची तसं बघायला गेलं तर त्यांची विचार करण्याची विचारसरणी पण वेगळी होती. पण आता तसं राहिलेलं नाही. आता लोकांना सगळं फास्ट हवं, कमी वेळात हवं आणि आता जशा वस्तू पण सगळ्या नवीन-नवीन येत आहेत, टेक्नॉलॉजीज नवीन येत आहेत, तसं काम थोडं सोयीस्कर झालेलं आहे. पण चव मात्र तशी येणार नाही, जशी पाट्या वरवंट्यावरती आपण ज्या काही करतो, म्हणजे चटणी असेल किंवा आपलं वाटण असेल जे वाटतो, ती चव बाकीच्या कुठल्याही वस्तूतून त्याला मिळण्यातलं नाही आहे. तर इथे वाटायचं काम चालू आहे. आता ही चाळण आहे ना, तुम्हाला दुकानामध्ये, भांड्यांच्या दुकानामध्ये इझिली मिळेल आणि एकदम मस्त आहे आणि एकदम सोयीस्कर आहे. पटकन अशी होते हे करून. फक्त तुमची डाळ आहे ना, ती नीट शिजली पाहिजे. जर डाळ कच्चट राहिली ना, तर थोडं मग थोडे तुकडे-तुकडे होतात. त्याच्यामुळे डाळ चांगली शिजवून घ्यायची आणि ते छान शिजवून झालेली होती आणि त्याच्यामुळे ना मस्त पडत होतं खाली पुरण. तर अशा पद्धतीने इथे पुरणाचं काम चालू होतं. तर तसं बघायला गेलंत ना, तर शिमगा किंवा बाकीचे जे काही सण आहेत, जर सणच नसते तर ती मजाही नसती. आता तसं बघायला गेलंत तर शिमगा आणि पुरणपोळीचं नातं एक वेगळंच आहे आणि शिमगा जास्तीत जास्त कोणत्या पदार्थाला जर ओळखून दिसत असेल, तर ती म्हणजे पुरणपोळी. शिमग्याची पुरणपोळी असं आहे नातं. तर जे जे सण आहेत ते आपण साजरे केले पाहिजेत आणि पुढच्या पिढीलाही आपण ते तेवढेच दाखवून दिले पाहिजे, जेणेकरून ते सण तसेच्या तसे राहतील. तर आपण इथे बघा, आता पिठाचं काम चालू आहे आणि पीठ पण थोडं पातळच मळतो. तर पुढे तुम्हाला बघायला मिळेलच. जास्त घट्ट पण नाही मळायचं, मग ना ते थोडा कडकडीत होतात. तर आपलं बाकीचं जेवण सगळं झालेलं आहे आणि शेवटचा पदार्थ तो म्हणजे आहे आपली इथे पुरणपोळी. डाळ वगैरे पण झालेली आहे, तर पीठ मळायचं काम चालू आहे. हे बघा. तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता. आता इथे पीठमध्ये काहीच, फक्त काही मीठ वगैरे थोडं टाकलेलं आहे, बाकी काही नाही. तर आजचा बेत आपला मस्त आहे गोडे सणानिमित्त पुरणपोळी, शिमग्याची जी पण ओळखली जाते अशी पुरणाची पुरणपोळी. तर इथे काम चालू आहे. ते असं म्हणतात ना, रे होळी पुरणाची पोळी, तसं. तर इथे बघा लाटायचं काम पण चालू झालेलं आहे. मेन म्हणजे ना, असं ना खाली आपला जो काही पोलपाट वगैरे असेल ना, त्याला हे टाकायचं, पेपर टाकायचं, जेणेकरून चिकटणार नाही, काय नाही आणि एकदम हलक्या हातावरती हे करावं लागतं. कारण की पुरणपोळी ना बाकीच्या पदार्थांपेक्षा वेगळी आहे, नाजूक पदार्थ आहे आणि जेवढा शांततेत होईल ना पदार्थ, तेवढा चांगला होतो. तर इथे आपल्या अर्ध्या बनवून झालेल्या आहेत आणि चुलीवरची चव एक नंबर असते. जसं की बाकीचे पदार्थ जसे आपण चुलीवरती बनवतो त्या पद्धतीने बघा, इथे
आपल्या मस्त झालेल्या आहेत. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. तो कोकणातले हे जे सण आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलच्या मार्फत बघायला मिळतील. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ते नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आता शिमगा आहे, शिमग्यामध्ये आता गोडे सण आहेत आज, त्याच्यानंतर तिखट सण असतील आणि मग काय गावचे होम वगैरे त्याचे पण व्हिडिओज येतील आपल्या चॅनलवरती, तर नक्की बघा. तरी बघा हलक्या हाताने एकदम हे करून घ्यायचं आहे, म्हणजे लाटून घ्यायचं जेणेकरून चिकटणार वगैरे नाही आणि पेपरचा वापर करायचा. आणि ते पीठ पण बघा किती एकदम असं हे आहे आपलं काय म्हणू शकता, पातळ असं एकदम पण घट्ट नाही, जसं आपण चपातीचं मळतो ना पीठ तसं नाही आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या 2-3 टिप्स सांगितल्यात आपण तुम्ही फॉलो करू शकता. हे बघा इथे चालू आहे काम. सो पुरणपोळी सगळ्यांनाच आवडते, असं कोण नाही की पुरणपोळी कोणाला आवडत नसेल. आणि जेवढी शिळी होईल ना तेवढी अजून छान लागते पुरणपोळी. 1-2 दिवसाची जरी पुरणपोळी असेल ना तरी खूप छान लागते. आणि चुलीवरची जर असेल ना तर त्याहून भारी, कारण की चुलीवरच्या जेवणाची टेस्टच काहीतरी अशी वेगळी असते. तर इथे ते काम चालू आहे बघा मस्तपैकी आणि टम्म अशा फुगलेल्या आहेत, पुढे तुम्हाला बघायला मिळेल. चुलीवरती पण छान जशी चपाती फुगते त्याच पद्धतीने ती पण बघायला मिळेल. एकदम टम्म अशी फुगलेलीच आहे. हे बघा केवढी फुगली. आणि जास्त आग नाही करायची जेणेकरून जळू शकते किंवा खालून करपू शकते. ही बघा मस्त फुगली आहे, टमटमीत एकदम. तर खाली बघू शकता चुलीजवळ जास्ती आग केलेली नाही, कमी आग आहे. तर अशा कमी आगीमध्ये मस्तपैकी शेकवून घ्यायच्या. हे बघा मस्त फुगली आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे कटाची आमटी, म्हणजेच काय जे आपण चाळण वगैरे किंवा ज्या टोपामध्ये शिजवलेली काही डाळ असेल ते सगळं छान पाण्याने ना हे करून विसळा मारून घ्यायचं, जेणेकरून त्याची मग कटाची आमटी बनते आणि आंबट गोड अशी कटाची आमटी लागते. तर चला आता थांबूया. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.